बीड जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्याची निवडणूक ह्याचबरोबर नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये कोणता नेता कुणाच्या बाजूने उभा राहील ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, लोकसभेची निवडणूक बीड ह्या ठिकाणी पार पडली। या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे ह्या उभा होत्या। त्यांच्या बाजूने जर पाहिलं तर बीड जिल्ह्यातील सर्वच मातब्बर नेते त्यांच्या टेजवर असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळाले। दुसरीकडे पाहिलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे यांच्या बाजूने एकही मातब्बर नेता नसतानाही त्यांचा विजय झाल्याचं आपल्याला बीडच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे कोण कुणाच्या बाजूने उभा आहे हे सांगणं देखील कठीण असल्याचं ह्या निवडणुकीतून आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। इतकंच नाही तर विधानसभेची निवडणूक देखील पार पडली। ह्या निवडणुकीमध्ये देखील अनेक मातब्बर नेते एकमेकांच्या पाठीशी उभा असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालं, परंतु निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर एकमेकांविरोधात कुरघोडी करण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील पाहण्यास मिळालेलं आहे। आता येऊ घातलेल्या नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार आहेत, त्यांच्या पाठीशी कुठले नेते उभा राहणार हा देखील प्रश्न आता ह्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। कारण बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर एकूण 11 मतदारसंघ येत आहेत। या 11 मतदारसंघामध्ये 11 पंचायत आणि नगर परिषद आहेत, तर 61 जिल्हा परिषद आहेत, तर 122 पंचायत समिती आहेत। त्यामुळे आता प्रत्येक मतदारसंघातून जास्तीत जास्त उमेदवार विजय करण्यासाठी महायुतीतील जे बडे नेते आहेत ते ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला उतरताना पाहण्यास मिळणार आहेत। कारण पाहिलं तर अनेक मातब्बर नेत्याचे गट आरक्षित झाल्यामुळे त्यांची देखील खूप मोठी पंचायत झाल्याचं आपल्याला ह्या आरक्षण सोडतीमध्ये पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे आता हे बडे नेते जे आहेत आपल्या सुना याचबरोबर मुलं याचबरोबर पत्नींना ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू शकतात। कारण बीड जिल्ह्याचं जिल्हा अध्यक्षपद जे आहे ते ताब्यात मिळवण्यासाठी हे सर्वच मातब्बर नेते जे आहेत ते आपली ताकद ह्या निवडणुकीमध्ये सर्वस्वपणाला लावणार असल्याचं देखील बोललं जात आहे। त्यामुळे येऊ घातलेल्या ह्या निवडणुकीमध्ये खरंच महायुतीचे कुठले उमेदवार कुणाच्या बाजूने उभे राहणार हे सांगणं देखील कठीण असल्याचं या निवडणुकी अगोदर आपल्याला पाहण्यास मिळत आहे। बीड जिल्ह्याचं राजकारण पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी आणि मनोज जरांगे फॅक्टरवर सध्या खूप मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। कारण बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 मतदारसंघ आहेत, त्यापैकी 5 मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार विजय झाले असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यातील 3 उमेदवार जर पाहिलं तर ह्या जातीच्या राजकारणामुळे मनोज जरांगे पाटील यांच्याशी संलग्न असल्याचं आपल्याला नेहमीच पाहण्यास मिळालेलं आहे। दुसरीकडे पाहिलं तर बीड ह्या ठिकाणी ओबीसी एल्गार मेळावा संपन्न झालेला आहे। या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्ट भूमिका सांगितलं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसींची ताकद दाखवून द्या। त्यामुळे येणाऱ्या नगर परिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये पाहण्यास मिळू शकतो। याचबरोबर बड्या नेत्यांनी लावलेलं राजकीय गणित कुठेतरी विस्कटू शकतं असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे येऊ घातलेल्या ह्या निवडणुकीमध्ये महायुतीची एकत्ररित्या निवडणूक लढवण्याची जर तयारी झाली तर कुठला बडा नेता कुणाच्या पाठीशी उभा राहील हे सांगणं देखील कठीण असल्याचं या निवडणुकीच्या अगोदरच पाहण्यास मिळत आहे। कारण पाहिलं तर महायुतीमध्ये 3 घटक पक्ष आहेत। या 3 घटक पक्षामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये जवळपास 4 ते 5 मातब्बर नेते असल्यामुळे या प्रत्येक मातब्बर नेत्यांना वाटतंय की आपल्या ताब्यामध्ये बीड जिल्हा परिषद जी आहे ती मिळावी, ह्यासाठी ते आता ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये स्वतःसह अनेक कार्यकर्त्यांना उतरणार असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून त्या अनुषंगाने सध्या चाचपणी देखील करत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। सर्वप्रथम मतदारसंघ पाहिला तर परळी मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याचबरोबर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांचं वर्चस्व राहिल्याचं आपल्याला नेहमीच पाहण्यास मिळालेलं आहे। त्यातच आता पुन्हा एकदा बहीण भाऊ ह्या 2 निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असून हे 2 बहीण भाऊ ह्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने राजकीय गणित जुळवून आणतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण जिल्हा परिषद पंचायत समिती जर पाहिलं तर धनंजय मुंडे यांची अधिकच ताकद आहे, परंतु बीड जिल्ह्यामध्ये भाजपच्या नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंना परळी मतदारसंघामध्ये ह्या निवडणुकीमध्ये आपली देखील ताकद दाखवून देणं गरजेचं असल्यामुळे हे 2 बहीण भाऊ एकत्ररित्या ह्या निवडणुकीला सामोरे जातात का
परस्पर विरोधामध्ये जातात हे देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे। जर ह्या दोन्ही बहीण भावांनी जुळवून घेतलं तर त्यांची राजकीय ताकद अधिकच वाढू शकतं असं देखील बोललं जात आहे। दुसरा मतदारसंघ पाहिला तर माजलगाव मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आता अजित पवार गटाचे बडे नेते असलेले तसेच आमदार प्रकाश सोळंके जे आहेत ते सध्या वडवणी, धारूर आणि माजलगाव ह्या 3 तालुक्यातील मतदारसंघामध्ये चाचपणी करीत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे महायुतीने जर एकत्ररित्या ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं तर प्रकाश सोळंके यांच्या बाजूने इतर महायुतीचे उमेदवार उभे राहतील का, हा देखील प्रश्न खूप मोठा आणि महत्त्वाचा राहणार आहे। दुसरा मतदारसंघ पाहिला तर गेवराई मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार असलेले विजयसिंह पंडित आता यांच्याच विरोधामध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेले भाजपचे बाळराजे पवार आणि नुकताच पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये बदामराव पंडित यांचा झालेल्या पक्षप्रवेशामुळे ह्या ठिकाणी महायुती विरुद्ध महायुती अशी लढत आपल्याला कायम पाहण्यास मिळणार आहे। ही जरी लढत कायम पाहण्यास मिळाली असली तरी मात्र महायुतीचे बडे नेते विजयसिंह पंडित का बदामराव पंडित का बाळराजे पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे ह्या निवडणुकीमध्ये उभा राहतात, हा देखील प्रश्न महत्त्वाचा असून ह्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे हे विजयसिंह पंडित यांच्या पाठीशी कदाचित उभा राहू शकतात, तर दुसरीकडे पंकजा मुंडे जे आहेत त्या बदामराव पंडित आणि बाळराजे पवार यांच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहणार असल्याचं निवडणुकी अगोदरच चित्र जे आहे ते गेवराई मतदारसंघामध्ये स्पष्ट होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। दुसरीकडे पाहिलं तर पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे की मी केज आणि आष्टी मतदारसंघामध्ये जास्तीचं लक्ष देणार आहे। त्यामुळे येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर आपण सुरेश धस हे भाजपचे आहेत, भाजपच्या सुरेश धसाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्यासाठी पंकजा मुंडे जे आहेत ते आता सुरेश धस यांच्या बाजूने उभा राहतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर जर पाहिलं तर पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये कुठेतरी विस्कटल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे आता येऊ घातलेल्या नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे भाजप आणि महायुतीच्या बड्या नेत्या म्हणून सुरेश धस यांच्या पाठीशी उभा राहणार का, हा देखील प्रश्न आता आष्टी मतदारसंघामध्ये उपस्थित केला जात आहे। तर दुसरीकडे पाहिलं तर धनंजय मुंडे जे आहेत ते बाळासाहेब आजबे यांना आपली ताकद देऊ शकतात असं देखील बोललं जात आहे। तर भीमराव धोंडे यांचा कदाचित अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देखील होऊ शकतं असं देखील बोललं जात असल्यामुळे या मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे जे आहेत ते बाळासाहेब आजबेसह भीमराव धोंडे यांना आपली ताकद देऊ शकतात। ह्याचबरोबर पंकजा मुंडे यांनी जरी वक्तव्य केलं असलं की मी अधिक आष्टी मतदारसंघामध्ये लक्ष देणार आहे, परंतु ते लक्ष जे आहे ते सुरेश धस यांच्या बाजूने राहील का बाळासाहेब आजबे अथवा भीमराव धोंडे यांच्या बाजूने राहील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यानंतरचा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे केज मतदारसंघ जो आहे तो भाजपचा बालेकिल्ला असल्याचं आपल्याला कायम पाहण्यास मिळालेला आहे। त्यामुळे पंकजा मुंडे जे आहेत त्या जातीने ह्या मतदारसंघामध्ये लक्ष देऊन त्या ठिकाणच्या भाजपचे सर्वाधिक उमेदवार विजय करण्यासाठी प्रयत्न करतील असं देखील बोललं जात आहे। तर त्यांच्याच साथीला साथ देण्यासाठी धनंजय मुंडेसह इतर अजित पवार गटातील बडे नेते देखील पंकजा मुंडे यांच्या भूमिकेशी सहमत राहून केज मतदारसंघातील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाऊ शकतात असं देखील बोललं जात आहे। तर 5वा मतदारसंघ पाहिला तर तो येत आहे बीड मतदारसंघामध्ये जर पाहिलं तर अजित पवार गटाचे नेते असलेले योगेश क्षीरसागर जे आहेत ते ह्या नगर परिषद आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सामोरे जाणार आहेत। त्यांना पाठबळ देण्याचं काम धनंजय मुंडे करतील का नाही करतील हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। कारण बीड ह्या ठिकाणी झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्याकडे योगेश क्षीरसागर यांनी पाठ फिरवली होती। त्यानंतर योगेश क्षीरसागर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यामुळे आणि त्यातच धनंजय मुंडे यांनी ह्या मेळाव्यामध्ये केलेले वक्तव्य की ओबीसींची येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताकद दाखवून द्या, त्यामुळे ओबीसी समाज जो आहे तो आता योगेश क्षीरसागर यांच्या बाजूशी उभा राहील का, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। का ह्या ठिकाणी एखादा भाजपचाच उमेदवार जो आहे तो अपेक्षितरित्या ह्या निवडणुकीला सर्व सामोरे जाईल आणि त्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही बहीण भाऊ जे आहेत ते आपली ओबीसीची ताकद त्या माध्यमातून त्या उमेदवाराला देऊ शकतात का, हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यात येऊ घातलेल्या नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये कोण कुणाच्या बाजूने उभा राहू शकते हे सांगणं
खूप कठीण असल्याचं देखील आपल्याला ह्या निवडणुकी अगोदर पाहण्यास मिळत आहे। कारण महायुतीतील नेत्यामध्येच कुरघोडी सध्या सुरू असल्यामुळे आणि बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आपली ताकद खेचून आणण्यासाठी निवडणुकीला हे सामोरे जाणार आहेत। परंतु या कुरघोडीमुळे खरंच महायुतीतील ह्या सर्व नेत्यांना फायदा होईल का महाविकास आघाडीच्या नेत्यांना फायदा होईल हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून येऊ शकते। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।